श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम लक्ष्मे नमः। आज ही कथा ऐकून तुमचे भयंकर दुःख, दारिद्र्य, टेन्शन, गरिबी सर्व काही नष्ट होऊन जाईल। एकदा फक्त मन लावून ऐका आणि तुमच्या यशाच्या मार्गाचे अडथळे दूर होतील आणि तुमच्या कुटुंबावरील मोठे संकट टळेल। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका, याने तुम्हाला इच्छित फळाची प्राप्ती होते। चला तर मग कथा सुरू करूया, कारण अपूर्ण कथा ऐकल्याने पूर्ण फळ मिळत नाही आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय लक्ष्मी माता नक्कीच लिहा। त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा, याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। मित्रांनो, एकदा देवी लक्ष्मी भगवान श्रीहरी यांना म्हणाल्या, हे प्रभू, मला हे जाणून घ्यायचे आहे की मनुष्याला त्याच्या पूर्वजन्मातील पापांची फळे पुढच्या जन्मातही भोगावी लागतात का? माझा दुसरा प्रश्न आहे की मनुष्याने उपकाराचे ऋण देखील फेडले पाहिजे का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे की कोणत्या पापामुळे मनुष्याला प्रेत किंवा पिशाच योनी धारण करावी लागते? तेव्हा श्रीहरी हसून म्हणाले, हे देवी लक्ष्मी, तुम्ही आज अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत। त्यामध्ये समस्त मानव जातीचे कल्याण दडलेले आहे। आज मी तुम्हाला या विषयावर एक संपूर्ण महत्त्वपूर्ण आणि सत्य घटना सांगणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर कृपया संपूर्ण लक्ष देऊन ऐका। अर्धवट ऐकून तुम्ही धनाच्या देवी माता लक्ष्मी आणि सृष्टीचे पालन करते भगवान श्रीहरी विष्णू नारायण यांचा अपमान करू नका। हे माता लक्ष्मी, जो कोणी ही कथा संपूर्ण लक्षपूर्वक ऐकेल त्याच्यावर तुम्ही सदैव कृपा दृष्टी ठेवाल। तुम्ही त्यांना सुख, समृद्धी, धन दौलत आणि इच्छित फळ प्रदान कराल। माता लक्ष्मी म्हणाल्या, हो स्वामी, मी ही कथा संपूर्ण लक्ष देऊन ऐकेन, कृपया तुम्ही ही कथा सांगा। तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले, एकेकाळी मध्य देशात अनिरुद्ध नावाचा एक अनाथ तरुण ब्राह्मण राहत होता। तो सर्व धर्मशास्त्रांमध्ये पारंगत, महान विद्वान, रूपवान आणि गुणवान होता। त्याची ख्याती पंचकृषीत प्रसिद्ध होती। तो नित्य पूजा, पाठ, दान धर्म करत असे आणि गायींची सेवा करत असे। एके दिवशी तो दुसऱ्या गावातून भागवत कथा सांगून आपल्या घरी परत येत होता, परंतु अंधारामुळे त्याचा मार्ग चुकला आणि तो घनदाट जंगलात पोहोचला। तो विचारात मग्न होऊन जमिनीवर नजर ठेवून चालत राहिला। खूप वेळ चालत असताना त्याला अचानक काही हिंस्र प्राण्यांच्या दातांची काहीतरी चिरडण्याचा भयानक आवाज ऐकू आला। तेव्हा तो मनातच घाबरून आपल्या चारही बाजूला पाहू लागला। तिथे जवळच्या एका कोरड्या आणि भयानक झाडावर एक पिशाच आणि एक चुडेल मृत व्यक्तीचे मांस खाण्यात व्यस्त होते। त्या प्रेतांच्या शरीरात फक्त शिरांचं जाळं आणि हाडकं शिल्लक होती। त्यांचे पोट पाठीत ढकललेले होते आणि त्यांच्या डोळ्यातून आणि नाकातून रक्त वाहत होते। ते इतके विचित्र दिसत होते की स्वतः देवताही घाबरून गेले असते। ते फक्त मृत व्यक्तीचे किंवा जंगलातील प्राण्यांचे रक्त पीत आणि त्यांचं मांस खात। त्यांची नखं आणि दात इतके धारदार होते ते एका झटक्यात सिंह किंवा हत्तीला मारू शकत होते। ते पाहताच अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकली। भीतीने त्याचे प्राण घशात आले होते। त्याला आता वाटू लागले की त्याचा मृत्यू निश्चित आहे। तिथेच तो हळूहळू आपल्या पावलांना मागे घेत परत निघणार होता की अचानक काही कोरड्या पानांवर पाय पडल्यामुळे आवाज झाला। हा आवाज ऐकून त्या पिशाच आणि चुडेलला कोणीतरी आले आहे हे जाणवले। त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले तर त्यांना एक तरुण ब्राह्मण तिथे उभा दिसला। ते लगेच त्या मृत शवाला सोडून अनिरुद्धकडे धावले आणि पाहता पाहता त्याला पकडले। ते दोघे एकमेकांना म्हणू लागले, याला मीच खाणार, हा तर किती धष्टपुष्ट दिसतोय। नाही, हा तरुण मी खाणार, तुम्ही फक्त बघत राहा। त्याच वेळी अनिरुद्धने आपल्या कलशात असलेल्या पंचामृताचे अभिमंत्रण करून ते दोघांच्या शरीरावर शिंपडले। त्यामुळे त्यांचे शरीर तिळतिळ जळू लागले, परंतु थोड्याच वेळात त्यांच्या जळण्याचा त्रास कमी झाला आणि ते दोघेही शांत झाले। तेव्हा अनिरुद्ध त्या प्रेतांशी बोलला, तुमच्याशी एक विनंती आहे, जर तुम्ही ती स्वीकारली तर मी स्वतः तुमचे भोजन बनण्यासाठी तयार होईल। तेव्हा पिशाच म्हणाला, वा, काय कमाल आहे, आज पहिल्यांदाच कोणी स्वतःला आमच्या हवाली करण्यास तयार आहे। याआधी
जो कोणी प्राणी किंवा मनुष्य आमच्या जवळ आला तो आपले रक्षण करण्यासाठी आमच्या जवळ विनंती करत असे, हे तरुणा, तू कोण आहेस? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे पिशाच, मी ह्याच जवळच्या गावातील ब्राह्मण आहे. माझं नाव अनिरुद्ध आहे. मी तुम्हाला या पिशाच आणि चुडेल योनीतून मुक्त करू शकतो. त्याच्या ह्या गोष्टीवर हसत चुडेल म्हणाली, बघा याला, अजून तर मूज देखील नीट आलेली नाही आणि हा आम्हाला मुक्त करण्याच्या गोष्टी करत आहे. परंतु त्यांच्या नम्र आणि स्नेहपूर्ण बोलण्याने पिशाच म्हणाला, ठीक आहे, जर तू असं काही करू शकतोस तर दाखव. त्याच वेळी अनिरुद्धाने आपल्या कलशातील पंचामृत हातात घेतलं आणि ओम भगवती वासुदेवाय नमः असं म्हणताच त्या दोघा प्रेतांच्या शरीरात त्यांच्या पूर्ण जन्माच्या आठवणी परत आल्या आणि ते जोरजोरात विलाप करत रडू लागले. तेव्हा अनिरुद्ध म्हणाला, हे प्रेतांनो, मला क्षमा करा. मी पंचामृत शिंपडून तुम्हाला यातना दिल्या आहेत. कृपया मला तुमच्या ह्या अवस्थेबद्दल सविस्तर सांगा. तेव्हा तो पिशाच म्हणाला, हे तरुणा, मी सुचिमुख नावाचा एक प्रसिद्ध पिशाच आहे. जसं की माझं शरीर पर्वतासारखं मोठं आहे, पण माझ्या तोंडाचा छिद्र एका सुईच्या टोका एवढं छोटा आहे. मी मोठ्या प्राण्यांना मारू शकतो, पण त्यांना खाणं मला शक्य नाही. गेल्या 100 वर्षापासून आम्ही या झाडावर राहतो आणि ही माझी बायको आहे, जी आता चुडेल बनली आहे. तिचा चेहरा अनेक वेळा खंजिराने भोसकण्यामुळे इतका कुरूप झाला आहे. आम्ही आमच्या मानव जीवनात केलेल्या पापांची शिक्षा भोगत आहोत. मी पूर्वीजन्मी ह्याच नगराचा रहिवासी होतो. माझं नाव विश्वत होतं. काही वर्षापूर्वी मी ह्या गावात व्यवसाय करण्याच्या उद्देशाने आलो होतो. इथल्या राजाने आम्हाला या नगरात व्यापार करण्याची परवानगी दिली, परंतु राहण्याची सोय आम्हाला स्वतःला करावी लागली. एके संध्याकाळी मी नगरात फेरफटका मारण्यासाठी निघणार होतो, तेव्हा मला देवदत्त नावाचा एक ब्राह्मण भेटला, जो याच नगरातील मंदिरात पुजारी म्हणून काम करत होता. आमच्या विचारात खूपच साधर्म्य होतं. आता देवदत्तची पत्नी सुमती आणि माझी पत्नी दुशाला यांच्यातही घट्ट मैत्री झाली आणि काही काळातच आमचे दोन्ही कुटुंब एकत्र आली. काही दिवसात मी आणि माझी पत्नी देवदत्तच्या घरात राहायला गेलो. देवदत्तला सुकुमार नावाचा एक मुलगा होता, जो केवळ 5 वर्षाचा होता. त्याला आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम होतं आणि त्याच्याशिवाय तो एक क्षणभरही कुठे जात नव्हता. तो आपल्या वडिलांसोबत मंदिरात पूजापाठ करत असे. अशा प्रकारे काही वर्षे गेली आणि माझा व्यापार वाढू लागला. त्यामुळे मी श्रीमंत होत गेलो. परंतु माझा मित्र देवदत्त मात्र गरिबीतच राहिला. एके दिवशी देवदत्तची पत्नी सुमती माझ्या घरी आली आणि आपल्या पतीला माझ्या व्यापारात भागीदारी करण्यास सांगू लागली. तिची ही विनंती आणि त्यांचं माझ्याशी असलेलं प्रेमपूर्वक वर्तन पाहून मी तिला नकार देऊ शकलो नाही. दुसऱ्याच दिवशी मी देवदत्तला सांगून त्याच्या शेतीची जमीन नगरातील सावकाराकडे गहाण ठेवली आणि त्या पैशांनी तो माझ्या व्यापारात भागीदार बनला. नंतर एके दिवशी मी देवदत्तला म्हणलो, पहा भाऊ, जर आपल्या जीवनात अधिक धन मिळवायचं असेल तर आपण या नगरातून बाहेर पडून राजनगरात जाऊन आपला व्यापार वाढवला पाहिजे, कारण आपल्याकडे आता बऱ्याच प्रमाणात पैसा साठलेला आहे. का नाही आपण तो व्यापारात गुंतवायचा? तेव्हा देवदत्त म्हणाला, भाऊ विश्वत, तुम्ही बरोबर बोलता, पण आपल्या कुटुंबाचं आणि पत्नीचं काय? त्यांचं काय करायचं? तेव्हा विश्वत म्हणाला, आपण दोघंही व्यापारासाठी राजनगरात जाऊ आणि आपल्या पत्नी इथेच राहून आपलं काम पाहतील. तुझी पत्नी मंदिरात पूजापाठ करेल आणि माझी पत्नी या गावातील व्यापारात आपली मदत करेल. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, देवदत्त आणि त्याची पत्नी सुमती यांनी विश्वर आणि त्यांची पत्नी दुशाला यांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आता ते सर्वजण त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी तयार झाले होते. परंतु दुशाला एक लोभी, स्वार्थी आणि धूर्त स्वभावाची स्त्री होती. तिचा पती विश्वर, जो तिच्या सांगण्याप्रमाणे चालणारा होता, तो नेहमीच तिच्या इशाऱ्यांवर नाचायचा. जे काही करायचा ते फक्त पत्नीच्या म्हणण्यावरच करायचा. देवदत्त आणि सुमती बिचारे नशिबाच्या मारामुळे या मायेच्या जाळ्यात कधी अडकले ते त्यांनाही कळलं नाही. जसं कबूतर धान्याच्या लालसेने शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतात. विश्वरला त्याच्या गावातील लोकांनी बनावट सामान विकल्यामुळे गावातून हकलून दिलं होतं. तो नेहमीच गोड बोलून लोकांना फसवत असे. त्याने येथेही जाणून बुजून देवदत्तला व्यापारासाठी भागीदारी करण्यात प्रवृत्त केलं होतं. मित्रांनो, नंतरच्या दिवशी ते दोघेही आपलं सामान बांधून राजनगरकडे निघाले. प्रवासात त्यांनी भरपूर चर्चा केली. आपला व्यापार कसा वाढवायचा
मुलांच्या भविष्यासंदर्भात काय करायचं याबद्दल विचार केला. संध्याकाळी जेव्हा ते नगरात पोहोचले तेव्हा विश्वरने एका घरामध्ये थांबायचं ठरवलं. देवदत्तसाठी हे सर्व काही नवीन होतं. तो पहिल्यांदाच राजनगरात आला होता, त्यामुळे विश्वर जे काही म्हणेल ते त्याने मान्य केलं. त्या रात्री त्याच्याच घराजवळ एक जुगारी लोकांना फसवून आपल्या लालची खेळ दाखवत होता. दुसरीकडे लोभी विश्वरला हे कळलं तेव्हा त्याने देवदत्ताला फसवून जुगार पाहण्यासाठी तिथे नेलं. तेव्हा देवदत्त म्हणाला, भाऊ लक्षात ठेवा, आपण फक्त जुगार पाहायला आलो आहोत, खेळायला नाही. मी ऐकलंय की जुगार खेळल्याने एक राजा देखील रंक बनतो. तेव्हा विश्वर म्हणाला, होय गुरुजी, आपण फक्त पाहायला जात आहोत, खेळायला नाही. आपण इथे व्यापारासाठी आलो आहोत, जुगार खेळायला नाही. ते दोघं जुगार खेळण्याच्या जागी बाजारात प्रवेश करतात. तिथे उपस्थित लोकांच्या तोंडून त्यांनी ऐकलं की आज जो कोणी 10 सुवर्ण मुद्रांचा दाव लावेल त्याच्या बदल्यात त्याला 100 सुवर्ण मुद्रांचा फायदा होईल. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, विश्वर आधीपासूनच लोभी माणूस होता. त्याच्या नजरेत त्याच्या मित्राच्या संपत्तीवर त्याचा डोळा होता. त्याने चुपचाप जाऊन जुगार खेळणाऱ्यांमध्ये आपलं नाव नोंदवलं आणि 100 सुवर्ण मुद्रांचा दाव लावला. देवदत्ताच्या वारंवार रोखण्यावरही तो थांबला नाही. जुगार खेळणारा एक जादूगर होता, ज्याने एका खेळातच त्यांना हरवलं आणि म्हटलं, हे बघा भाऊ, तुम्ही हरलात, आता माझं पूर्ण पैसे द्या. परंतु विश्वरकडे पुरेसे धन नव्हते. त्याने फक्त वचन दिलं होतं. आता त्याच्या दरम्यान वाद सुरू होणार होता. इतक्यात त्या राज्याचे महाराज स्वतः त्यांच्या उद्याच्या बाजाराचा आढावा घेण्यासाठी तिथून जात होते. त्यांनी पाहिलं की एका वादामुळे तिथे मोठी गर्दी जमली आहे आणि अनेक लोक दोघांना धरून उभे आहेत. राजाजींनी जेव्हा या गोष्टीचा शोध घेतला तेव्हा त्यांना समजले की दुसऱ्या नगरातून 2 व्यापारी आले आहेत आणि त्यांनी आपले सर्व काही जुगारात हरले आहे. तेव्हा राजाने त्यांच्यात हस्तक्षेप करत देवदत्त आणि विश्वरला आपला हरलेला धन परत देण्यास सांगितले. विश्वर म्हणाला, महाराज, आम्ही व्यापारी आहोत, एवढं मोठं धन कसं परत करू? हा जुगारी लोकांना फसवतो. परंतु जेव्हा राजाने इतर लोकांची चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की जुगारी नियमितपणे येथे येत असतो आणि त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. देवदत्त आणि विश्वर आजच राजनगरात आले होते आणि त्यांनी आजच आपले सर्व काही गमावले होते. राजा रागात येऊन त्यांच्या सर्व सामान आणि धन काढून जुगाराला देण्याचा हुकूम आपल्या सैनिकांना देतो आणि सैनिक त्यांचे सर्व काही घेऊन जुगाराला देतात. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, बिचारे नशिबाचे मारे, त्यांचं सर्व काही गमावलं होतं. त्यांच्याजवळ धन नाही. हे कळल्यावर घरवाल्यांनी त्यांनाही रात्रीच तिथून बाहेर काढलं. मग विनाशकाळे विपरीत बुद्धी. जेव्हा एखादा मनुष्य कठीण परिस्थितीत अडकतो आणि त्याचा विनाश जवळ येतो तेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते. जेव्हा नशीबच खराब असतं तेव्हा कोणीही मदत करू शकत नाही. देवदत्त आपल्या मित्राच्या कृतीवर रडत म्हणाला, भाऊ, मी तुझ्यासाठी सर्व काही केलं, पण तू काय केलंस? आता कुठे जाऊ? माझ्या पत्नीला आणि मुलाला काय तोंड दाखवू? मी सावकाराचे कर्ज कसं फेडू? पण विश्वरच्या चेहऱ्यावर शांतता होती. त्याला काहीही पश्चाताप होत नव्हता, कारण त्याने जुगारात जे काही गमावलं ते सर्व काही देवदत्तचं होतं. त्यानं गोड बोलत म्हटलं, बघ भाऊ, जे झालं ते झालं. आता त्याबद्दल जास्त विचार करू नकोस. तू आणि तुझी पत्नी माझ्यासोबत राहा, एकत्रित जीवन जगूया. आपल्या मित्राच्या तोंडून असं ऐकून देवदत्तला खूप राग आला. तो म्हणाला, वा भाऊ, आज तू जुगारात माझं सर्व काही हरवलं आहेस आणि आता आम्हाला तुमच्या घरात दासदासी बनवायचं आहेस? हे कधीच होणार नाही. मी माझ्या भागाचं धन तुझ्याकडून नक्कीच परत घेईन. आता तू चुपचाप माझ्यासोबत गावाला चल, सरपंच तुझा न्याय ठरवतील. देवदत्तच्या तोंडून असं ऐकून विश्वरला मोठा धक्का बसला. त्याला वाटू लागलं की आता देवदत्त मला गावातून हाकलून देईल. मग मी कुठे जाईन? माझ्याकडे तर घरही नाही. तेव्हा त्याच्या डोक्यात एक धूर्त योजना तयार झाली. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, आता मध्यरात्रीचा वेळ होता आणि ते दोघेही सुनसान रस्त्याने आपल्या घरी परतत होते. योग्य संधी साधून विश्वरने आपल्या मित्राचा गळा एका दोरीने आवळला आणि पूर्ण जोराने त्याचा श्वास गुदमरला, ज्यामुळे देवदत्तचा मृत्यू झाला. नंतर विश्वरने आपल्या मित्राचे शव खांद्यावर उचलले आणि आपल्या घराकडे जायला सुरुवात केली. पापी लोकांच्या मनात पापच असतं आणि त्यांचा विचारही दृष्ट असतो. म्हणून जेव्हा तो रस्त्याने जात होता तेव्हा त्याने पाहिलं की नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे आणि तो आत्ता खूपच थकला होता. तो विचार करत होता, मी गावकऱ्यांना आणि देवदत्तच्या पत्नीला काय उत्तर देऊ?
तेव्हा नदीच्या प्रवाहाकडे पाहताच त्याच्या मनात एक काल्पनिक कथा तयार झाली. त्याने देवदत्तला नदीत फेकलं आणि पुढे आपल्या घराकडे निघाला. सकाळ झालेली होती. सुमती आणि दुशाला विश्वरची दयनीय अवस्था पाहून खूप चिंतेत होत्या. त्यांनी विचारलं, अहो काय झालंय आणि देवदत्तजी कुठे आहेत? ते तर तुमच्या सोबतच गेले होते. तुमची ही अवस्था कशी झाली? देवदत्तच्या सोबत झालेल्या जडापटीत विश्वरने वस्त्र फाटले होते आणि तेव्हा विश्वर मुळीच हळू आवाजात म्हणाला, हे भाग्यवान, मी लुटलो, बर्बाद झालो. आमचं धन चोरांनी लुटलं आणि माझ्या मित्राचे प्राणही घेतले. आम्ही राजनगराकडे चाललो होतो तेव्हाच काही चोरांनी आम्हाला लुटलं. आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्या प्रिय मित्राचा खून केला आणि त्याला नदीत फेकलं. हे ऐकताच सुमती मूर्छित होऊन जमिनीवर कोसळली. विश्वरच्या या नाटकाने गावकऱ्यांना हे विश्वास पटवले की देवदत्त चोरांच्या हाती मरण पावलाय. मित्रांनो, भगवान श्रीहरी आता पुढे म्हणतात की काही महिने असेच गेले. दुशाला आणि विश्वरने पूर्णपणे देवदत्तला विसरून टाकलं आणि देवदत्तच्या घरावर आपला हक्क प्रस्थापित केला. सुमती आणि तिच्या मुलाला सुकुमाराला गुलामासारखं वागवलं. विश्वरने सुमतीला दासीसारखं ठेवून गेलं आणि तिच्या मुलाला दास बनवलं. त्यांच्याकडून सर्व प्रकारची कामं करून घेतली आणि फक्त एकदाच जेवण दिलं जायचं. आता विश्वर नगरातील सर्वात श्रीमंत व्यापारी झाला होता आणि त्याच्या विरोधात कोणीही आवाज उठू शकत नव्हतं. एके दिवशी जेव्हा सुमती आणि तिचा मुलगा सुकुमार मंदिरात पूजा करत होते तेव्हा दुशालाही त्यांच्या मागे गेली आणि तिला शंका होती की हे दोघं तिच्यापासून पळून जाऊ नयेत, म्हणून ती तीक्ष्ण नजरेने त्यांचं निरीक्षण करत होती. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, जेव्हा दुशाला मंदिरात आली तेव्हा तिने पाहिलं की महादेवांच्या शिरावर विविध प्रकारच्या रत्नांनी जडवलेला मुकुट आहे आणि त्यांच्या शिवलिंगावर माणिक मोती जडलेले आहेत. हे दुर्मिळ दृश्य पाहून दुशाला त्या धनाच्या लालसेतून उन्मत्त झाली आणि शिवदर्शनानंतर ती लगेच आपल्या घरी धावत गेली आणि आपल्या पतीला त्या धनाबद्दल सांगितलं. त्यानंतर त्या रात्री विश्वत आणि दुशालाने एक योजना तयार केली. दुशाला म्हणाली, अहो, जर आपल्याला शिवमंदिरातील सोने आणि दागिने मिळाले तर किती चांगलं होईल. शिवमंदिरात इतकं धन आहे की आपण काय आपल्या 7 पिढ्या आरामात बसून खाऊ शकतील. मी आज रात्री मंदिरात जाऊन सगळं धन आणते आणि चोरीचा आरोप सुमतीवर करू. तसेच आता ती खूप कमजोर झाली आहे आणि तिची आपल्याला काही गरज नाही. मित्रांनो, भगवान श्रीहरी पुढे म्हणतात, आता सुमतीचं नशीब दुशालाच्या कुटिलतेचं समर्थन करत होतं. आपल्या पत्नीच्या या नीच कृत्यामुळे विश्वर खूप आनंदी झाला आणि म्हणाला, ठीक आहे. मध्यरात्रीच्या वेळी दुशाला एका धारदार खंजीर घेऊन शिव मंदिरात पोहोचली आणि योग्य वेळ पाहून तिने शिवलिंग आणि शिवमूर्तीला खंडित केलं आणि त्यावर जडलेले रत्न, हिरे, मोती, सुवर्ण वस्तू सर्व काही चोरलं. ती चुपचाप घरी परतली. तिच्यासोबत आणलेला खंजीर तिने सुमतीच्या खोलीत ठेवला आणि काही हिरे मोती तिच्या अलमारीत ठेवले, जेणेकरून चोरीचा आरोप सुमतीवर येईल. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, जेव्हा माणूस आपली नीच हरकत करत असतो तेव्हा तो विसरतो की त्याने किती नीच कृत्य केलाय. त्याचा संपूर्ण उद्देश फक्त लालचातून मिळालेल्या फळांकडे आकर्षित होण्यात असतो. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक मंदिरात गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवान शिवांची मूर्ती खंडित झाली आहे आणि त्यावर जडवलेले हिरे मोती चोरले गेले आहेत. हे ऐकून गावात एकच खळबळ माजली. पण दुसरीकडे सुमती आपल्या पूजा तयारीत व्यस्त होती आणि मंदिराकडे निघाली होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिचं नशीब तिला मोठा धोका देणार आहे. जेव्हा ती घरातून बाहेर पडली तेव्हा दुशालाने आपल्या काही सेवकांना सांगून सुमतीच्या अलमारीत ठेवलेले हिरे मोती आणि खंजीर मंदिरात नेण्यास सांगितले. जसं सुमती मंदिरासमोर पोहोचली तसंच तिने पाहिलं की मंदिरासमोर खूप गर्दी जमली होती. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, जेव्हा सुमती गर्दी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा विश्वरच्या एका सेवकाने म्हटलं, अरे बघा, कदाचित ही चोरी या कुलट स्त्रीनेच केली असावी, कारण हीच पहिली पूजा करण्यासाठी मंदिरात येते. यावर दुसरा व्यक्ती म्हणाला, होय बरोबर, मध्यरात्री मी एका स्त्रीला तिचा चेहरा लपवून मंदिरात बाहेर जाताना पाहिलं होतं. मी नक्की सांगू शकत नाही की ती हीच स्त्री होती, पण तिचे वस्त्र आणि हालचाली पाहून तसंच वाटत आहे. तेवढ्यात विश्वर आणि त्याची पत्नी दुशाला देखील तिथे येतात. विश्वर म्हणतो, होय गावकऱ्यांनो, ही स्त्री नक्कीच लोभी आहे. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर हिने आपल्या शरीराचा बाजार मांडलाय. मी मुखियाजींना विनंती करतो
की हिच्या घराची चौकशी केली जावी. मुखियाही लोकांच्या सांगण्यानुसार सहमती देतो. तेवढ्यात दुशाला म्हणते, मुखियाजी, यामध्ये काही शंका नाही की मी चोरी या स्त्रीनेच केली आहे आणि मध्यरात्रीच्या वेळी ती कुठेतरी बाहेर गेली होती. विधवा स्त्रीला रात्री एकटीने फिरायचं असतं का? आणि ते कशासाठी? तुम्ही सगळेच हिला ओळखता. तिची जवानी एका प्रेमाच्या पाठीमागे धावत आहे. मी रात्रीच्या वेळी हिच्या घरातून 4 लोकांना बाहेर जाताना पाहिलं आहे. लोकांच्या आणि आपल्याच लोकांच्या तोंडून हे ऐकून सुमतीचं हृदय फुटल्यासारखं झालं. ती रडत रडत लोकांकडे याचना करत म्हणाली, बस करा, देवासाठी बस करा. माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्या देवाची 20 वर्ष सेवा केली आहे. मी त्यांच्याच मंदिरात का चोरी करेन? मी आजपर्यंत कधीही चोरी केली नाही. मी गरीब आहे, लाचार आहे, पण चोर नाही. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे खंजीर आणि काही हिरे घेऊन येतो आणि म्हणतो, गावकऱ्यांनो, मला या वस्तू ह्याच ब्राह्मणीच्या घरात सापडल्या आहेत. सुमती म्हणते, सरपंचजी, मला माहिती नाही की हे सगळं कसं होतंय, पण मला या चोरीच्या कटात अडकवलं जात आहे. आपण तर माझ्या पतीचे चांगले मित्र होता. तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा दुशाला क्रोधाने म्हणते, अरे वा, आता ही चोरच कोतवालाला बोलते काय? हे कुठलं न्याय आहे? चोरी करतेस तू आणि त्यांच्या षडयंत्रात आम्हाला दोषी बनवतेस. अरे लोभी, ज्याचं तू खातेस त्याचं थाळीत तू सुंगतेस. मग तुला काही लाज वाटत नाही का? अरे गावकऱ्यांनो, जसं हिने देवाचे डोळे खंजिराने फोडले तसेच हिला देखील तसली शिक्षा मिळाली पाहिजे. मित्रांनो, भगवान पुढे श्रीहरी म्हणतात की जेव्हा सगळ्यांनी तिला मारा असं म्हणायला सुरुवात केली, तेव्हा दुशालाने आपल्या निर्दयतेची सगळी हद्द ओलांडली आणि खंजीर सुमतीच्या डोळ्यात खुपसला. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, आता सर्वत्र सन्नाटा पसरला. सुमतीचा 6 वर्षाचा मुलगा सुकुमार आपल्या आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता. आता या जगात त्याचं कोणीच नव्हतं आणि काही गावातील चांगल्या लोकांनी सुमतीचा अंतिम संस्कार केलं आणि विश्वरने देवदत्ताच्या मुलाला सुकुमाराला दत्तक घेतलं, कारण त्यांना स्वतःची संतती नव्हती. पुढील काही दिवसांमध्ये सुकुमार एक मुलगा नाही तर एक सेवक बनला. त्याचे दिवस अधिकच कठीण झाले. काही महिन्यानंतर दुशाला गर्भवती झाली आणि सुकुमार ब्राह्मणपुत्र तिची सेवा करण्यात गुंतला. एके दिवशी सुकुमार अचानक आजारी पडला आणि इतका कमजोर झाला की तो नीट उभाही राहू शकत नव्हता. अशा परिस्थितीत दुशालाने त्याला पाणी आणायला सांगितलं, पण तो जागेवरून हलू शकत नव्हता. तेव्हा ती रागात त्याच्यावर ओरडली, अरे मूर्खा, मी तुला केव्हापासून आवाज देत आहे आणि तू अजून तिथेच आहेस? थांब, मी तुला आज शिकवते. असं म्हणत तिने त्याच्या तोंडावर पाणी फेकलं. त्याला खूप तहान लागली होती आणि तो पाणी पाणी म्हणत हळूहळू शुद्धीवर आला. तेव्हा दुशालाने आपल्या नवऱ्याला बोलावलं आणि म्हणाली, अहो ऐका, हा मुलगा आता आपल्या कुठल्याही कामाचा नाही. जरा असाच जिवंत राहिला तर आपल्या काहीच कामाचा नाही आणि त्याच्या उपचाराचा खर्च आपल्याला करावा लागेल. तेव्हा विश्वरला राग आला आणि त्याने त्या निष्पाप मुलाच्या तोंडावर जोरात ठोसा मारला. त्या जबर मारामुळे मुलाला इतकी मोठी दुखापत झाली की त्याचे प्राण तात्काळ गेले. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, माणूस जशी करणी करतो तसंच त्याला नियती त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देते. नंतर विश्वर आणि दुशालाने त्या मुलाला त्याच्याच घरात चुपचाप दफन केलं आणि गावकऱ्यांना सांगितलं की त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर तो मुलगा आपल्या दूरच्या मामाकडे गेला आहे. नियतीने आता आपलं उलट खेळ खेळायला सुरुवात केली आणि भाग्याने बदला घ्यायचं ठरवलं. 1 वर्षाच्या आतच दुशाला आणि विश्वरला 2 जुळी मुलं झाली, एक कन्या आणि एक मुलगा. ती मुलं खूप सुंदर होती. त्यांच्या येण्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण पसरलं. त्यांच्या जन्मामुळे विश्वर आणि दुशालाने संपूर्ण गावाला जेवण दिलं. त्यांच्या आगमनामुळे त्यांच्या व्यापारात अनेक पटीने वाढही झाली. मग त्यांची प्रगती आकाशाला भिडू लागली. दोघांनाही हे माहिती नव्हते की त्यांच्या गर्भातून जन्मलेले बाळ त्यांच्या बर्बादीचे कारण बनणार आहे. या प्रकारे काही वर्षे जात गेली. विश्वरने आपल्या पुत्राचे नाव सुदैव ठेवले आणि कन्याचे नाव सुशीला ठेवले. सुदैव आणि सुशीला लहानपणापासूनच नटखट होते, परंतु हळूहळू त्यांच्यात बदल होऊ लागले. सुदैव आणि सुशीला आता 16 वर्षाचे झाले होते आणि त्यांच्या मनात देवासाठी एक वेगळीच भक्ती होती. दोघेही प्रत्येक दिवस मंदिरात जात, पूजापाठ करत, दानधर्म करत त्यांनी आपल्या गावातील मंदिराचे जीर्णोद्धार केले आणि भगवान शिवाची नवीन मूळ स्थापना केली. धनासाठी लालचित विश्वर आणि दुशालाचे हृदय
दररोज थोडे थोडे चिरत होते. ज्यांनी कधीही कोणत्याही प्रवाशाला पाणी देखील विचारले नाही, आज त्यांचे मुलं धन पाण्यासारखे दान करत होते. सुदैवाने गावकऱ्यांचे सर्व कर्ज फेडले आणि त्यांना सावकाराच्या चंगुलातून मुक्त केले. या दान धर्मामुळे विश्वरची संपत्ती कमी होऊ लागली. त्यामुळे विश्वरने रागात आपल्या पुत्राला म्हणाले, अरे मूर्ख नीच, तू ज्यांचं धन पाण्यासारखं दान करत आहेस, ती संपत्ती कमवण्यासाठी मी रात्रदिन मेहनत केली आहे. मी स्वतःच्या मित्रांनाही फसवलं आहे आणि तुझ्यासारखा पुत्र असण्यापेक्षा मला मुलगा नसलेला बरं होतं. आपल्या वडिलांच्या अशा ईर्ष्याचं आणि पुत्रापेक्षा अधिक धनाच्या मोहाला पाहून सुदैवाने उत्तर दिले, पिताजी, आपण सत्य बोलत आहात. कृपया मला माफ करा. मी आजपासून आपल्या मालमत्तेपासून दूर जाईन. असं म्हणून तो घर सोडून निघाला. त्याची आई आणि बहीण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही कोणाचंही न ऐकता शांतपणे तिथून निघून गेला. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, दुसरीकडे सुशीला दान करण्याच्या बाबतीत आपल्या भावापेक्षा कमी नव्हती. एके दिवशी जेव्हा ती रात्री झोपली होती, तिला एक विचित्र स्वप्न आलं. तिने पाहिलं की एका अलमारीत भगवान शिवाचे तेच दागिने आहेत जे कधी चोरी झाले होते आणि भगवान शिवाची तुटलेली मूळ तिला दिसली. आणि अशा प्रकारच्या स्वप्नाने ती अचानक जागी झाली. तिला लक्षात आलं की ती अलमारी त्यांच्या घरातील एका खोलीत ओसंडून पडली आहे. सुशीला जेव्हा हे जाणून घेतलं की कोणीतरी भगवानांच्या दागिन्यांची चोरी करून त्यांच्याच घरात ठेवले आहेत, तेव्हा तिने ताबडतोब ती अलमारी उघडली. तिथे तिला तिच्या स्वप्नात भगवान शिवांच्या मूळवर चढवलेले तेच दागिने सापडले. तिने ते घेऊन शिवजींच्या मंदिरात गेली आणि शिवजींच्या मूळवर तसेच शिवलिंगवर अगदी त्याच प्रकारे चढवली. आता मध्यरात्रीचा वेळ असल्याने ती मंदिरातच झोपली. आता नियतीने आपला अंतिम खेळ चालवलाय. विश्वर आणि दुशालाच्या पापांचा घडा भरला होता. आता फक्त त्यांच्या पाप कर्माचा हिशोब घेणे बाकी राहिले होते. त्या रात्री काही चोरांनी त्यांच्या घरात डाका टाकला. त्या चोरांनी थोडे धन चोरून जाण्याची तयारी केली होती. तितक्यात दुशाला चोरांच्या आवाजाने जागी झाली आणि ती जोरजोरात ओरडू लागली. चोरांना चोरीपेक्षा त्यांचे प्राण प्रिय होते आणि त्यामुळे त्यांनी एकाच वेळी तिथे पडलेल्या एका झुडपाला उचलून दुशालीची जीवा चिरली. आणि दुसरीकडे आपल्या पुत्र, पत्नी आणि स्वतःच्या प्राणांपेक्षा अधिक प्रिय धनाला पाहून विश्वरही जोरजोरात ओरडू लागला. तेव्हा एक भव्य चोराने आपल्या बलवान मुक्याने वृद्ध विश्वरला धरून टाकले. आता दोघेही मरून गेले होते. मित्रांनो, जेव्हा या दोन्ही आत्मा यमदूत आणि धर्मराजच्या दरबारात उपस्थित झाल्या, तेव्हा चित्रगुप्त म्हणाले, महाराज, या दोन्ही जणांनी पृथ्वीवर मनुष्याच्या रूपात जन्म घेतला होता, पण त्यांचे आचार धर्म कोणत्याही दैत्याच्या प्रमाणे होते. त्यांना कोणती शिक्षा देऊ? तेव्हा यमराज म्हणाले, हे दूतांनो, त्यांना पुढील 5 वर्षात 16 नरकांच्या सर्व प्रकारच्या शिक्षांचा सामना करावा लागेल. त्यानंतर पुढील 100 वर्षापर्यंत पिशाच योनीत जन्म घेऊन मृत्यूच्या मांसांचे भक्षण करण्याची शिक्षा दिली जावी, ज्यामुळे त्यांना दररोज वैतरणीचे दर्शन प्राप्त होईल. हे ऐकून यमदूतांनी त्या दोघांना शिक्षेसाठी नेले. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, सुशीला जी मंदिरात थांबली होती, तिला जेव्हा हे समजले की तिचे आई वडील वारले आहेत, तेव्हा तिने भगवान शिवाच्या मंदिरात पुजारिणी म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आणि सरपंचाच्या पुत्रासोबत विवाह केला. नंतर तिने आपल्या वडिलांच्या सर्व संपत्तीसह गावाला दान दिले. काही वर्षानंतर जेव्हा तिचा भाऊ परत आला, तेव्हा त्याला लक्षात आले की आई वडिलांचा मृत्यू झाला आहे आणि बहीण सुशीला विवाहयोग्य व्यक्तीसोबत विवाह केला आहे. आता मी तुम्हाला नियतीच्या खेळांचे स्पष्टीकरण देतो. सुशीला म्हणजेच सुमती, जी पूर्वजन्मात दुशालाच्या हाताने मरण पावली होती आणि तिने मंदिरात झालेल्या चोरीचा लांछन दूर केला. देवदत्ताने गावाच्या मुखियाचा पुत्र वामनच्या रूपात जन्म घेतला, ज्याने गावाचा भविष्य आणि सुशीला यांना स्वीकारले. आता त्याला भगवान शिवाच्या आशीर्वादाने स्वतःची मालमत्ता प्राप्त झाली. देवदत्त आणि सुमतीचा बालक सुकुमार होता आणि जो आपल्या मागील जन्मात आपल्या आईवडिलांचे रक्षण करू शकला नाही, पण आता तो सुशीलाचा भाऊ सुदैवच्या रूपात जन्माला आला होता. याप्रमाणे सर्वजण त्यांच्या कर्माच्या आधारावर पुनर्जन्म घेतात आणि अधुरे कार्य पूर्ण करतात. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, आता पुढील कथा ऐका. सुशीला आणि वामनचा पुत्र अनिरुद्ध आहे, जो आपल्या पापी नाना नानींना या पिशाची योनीतून मुक्ती देण्यासाठी
त्याच जंगलातून जात होता. परंतु जेव्हा त्यांनी आपल्या जीवनातील विचित्र कथा एकमेकांना सांगितल्या तेव्हा पिशाच बनलेला विश्वर आणि चुडेल बनलेली दुशाला त्याच्या पाप कर्माची आठवण करतात आणि जोरजोरात विलाप करतात. त्यांच्या नातवाला अनिरुद्धच्या या पिशाच योनीतून मुक्तीची कामना करत आहेत. तेव्हा अनिरुद्धने त्यांचा श्राद्ध पिंड दान केला आणि त्यांना श्रीमद भागवत कथा श्रवणास दिली, ज्यामुळे त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला आणि त्यांना दिव्य शरीराची प्राप्ती झाली. अखेरीस त्यांना मुक्ती मिळाली. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, आपल्या पहिल्या प्रश्नाच्या अनुसार प्रत्येक मनुष्याला त्यांच्या जीवनातील केलेल्या सत्कर्माचा किंवा कुकर्माचा फळ हे भोगावा लागतो आणि मनुष्यांना त्यांच्या पूर्वजन्माचे पाप पुढील जन्मात देखील भोगावे लागतात आणि ज्या प्रकारे तो कर्म करतो त्याच प्रकारची शिक्षा त्याला मिळते. म्हणून मनुष्याला कर्म करण्यापूर्वी अनेकदा विचार करायला हवे, कारण कलियुगात कर्माचे फळ या जीवनात भोगायचे आहे, कारण हे सर्वात शापित युग आहे. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक जीवाला आपल्या कर्जाचा बोजा उतरवावा लागतो, मग ते धनाचे असो किंवा कोणाच्या उपकाराचे. हे लक्ष्मी, या संसारातले सर्वात श्रेष्ठ जीव म्हणजे मनुष्य आहे. परंतु जर तो नीच, क्रूर आणि निंदनीय कामे कर्मे करतो किंवा त्यांचे आचरण कोणत्या पशुप्रमाणे असेल किंवा धन व सांसारिक सुखांच्या लालसेत त्याने आपल्या धर्माला विसरून ते विसरणार असेल तर निश्चितपणे त्याला भूत, पिशाच आणि चुडेल योनात जन्म घ्यावा लागतो. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल. या कथेत काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तुमचे सर्वांचे आभार. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.